इकडं बघू शकता मित्रांनो, भाजीला किती तरी आलेली. रिया, एवढी तरीची भाजी तू तर करीत नसतीस. कुणी केली भाजी ही? ओळखा ना तुम्हीच. हा, ओळखा ना. मी काय ओळखू? मी काय चमत्कारी बाबा फिबा आहे होय ओळखायला? ओळखा ना. हा, माझ्या हातचं जेवणला ओळखतात म्हणल्यावर कुणाचं हातचं ओळखायचं. हे 100% डब्यात दिली म्हणल्या आईनं भाजी दिली माझ्यासाठी. मित्रांनो, शेतामधून माझ्या आईनं माझ्यासाठी स्पेशल भाजी दिलेली वांग्याची. बघू शकता किती भारी भाजी म्हणायची ही. तरीच तरी आलेली भाजीला. आताच आईला तेलाचा डबा न्यायला होता रानात, त्याच्यामुळे आईनं बरोबर भाजीमध्ये जास्त तेल टाकून दिलेलं आहे इकडं. तर कोणती भाजी रिया? वांग्याची. तर वांग्याची भाजी मित्रांनो एक नंबर दिलेली आईनं माझ्यासाठी. रिया काय खाणार नाही वांग्याची भाजी, बरोबर ना रिया? सासूबाईच्या हातची भाजी आवडत नाही तुला? आवडते होय. तेल तुम्हाला टाकून दिली म्हणजे तेल मला टाकून दिलंस म्हणजे दाखवायचं तिला की तुमची आई बघा किती भाजीमध्ये तेल टाकते. मी कधी तर थोडस तेल पडलं थोडस लगेच म्हणते अन्न आणि तुम्ही तेल अन्न निसतं तेल आता खा ना तेल. काही नसते, आईकडून चुकून पडत असते आणि बायकोकडून मुद्दा म्हणून पडत असते. कळालं का? कळलं ना. इसको बोलते हैं माँ का प्यार. ये देखिए दोस्तों कितना अच्छी भाजी दी है हमारे माँ ने हमारे लिए. कुठं तर असं की रानातलं सगळे भुईमुग याच्यातच भर. अरे मग रानामध्ये मिक्सर नसतंय, समजून घ्यायचं. उकळीमध्ये कुठलेलं असतंय. मी तो काढून दिलं मिक्सर मधून. मग हे तुझी चुक आहे ही. एवढं मोठाला कशाला दिलास मग कुठं काढून तो शेंगदाण्याचा? हा, चूक कोणाची मग? ही तुझी चूक आहे ना. आणि कायला नाव ठेवतीस? तेल दाखवू नको. आईनेचा व्हिडिओ बघितला का? हे पहिलं तुला हाणीन आणि हाणून पुन्हा मोजणार बी नाही की लागले का नाही म्हणून. काय मी थोडस टाकली की लगेच मला नाव ठेवते तुम्ही. दिवसभर तेच असते तोंडात. तेल टाकली होती, एवढं तेल टाकली होती. तसंच असते. मग सासूचा हक्क असते सुनाला बोलण्याचा. सासू नाही बोलत, तुम्ही बोलते. सासूची जागा तुम्ही. सासूची काय आपली शेतात राहती सासू म्हणून मग सासूचा हक्क गाजवा लागेल ना मला तुझ्यावर. या मित्रांनो जेवायला. बघा कसं मस्त वांग्याची भाजी दिली आमच्या आईनं माझ्यासाठी स्पेशल. आता रियान मी करायला जेवण. आमचे अण्णा गेले सध्याला बाहेर, त्याच्यामुळे आम्ही अण्णा 100% जेवण करून आले. वांग्याची भाजी आणली अण्णानं. म्हणले अण्णा 100%. अण्णाला लय आवडते वांग, माहिती का तुला? माझ्या हातचं जास्त आवडतं. नाही आईच्या हातचं. माझ्या हातचं जास्त आवडतं. इकडे घेतले आता रियानं मस्त पाणी. भाकर पण पाठवली इकडं आईनं आमच्या स्पेशल माझ्यासाठी भाकरी पण पाठवल्यात. बघा आईला किती माया माझ्या. अरे मित्रांनो तुम्हाला खोडं बोलत नाही, गॅसवरच्या भाकरीला अजिबात चव नसती. आणि हे आईनं स्पेशल. नाही खरंच नसती चव रे. जे ह्याच्यावरच्या भाकरीत का खरंच गॅसवरच्या त्याला चवत नाही. अरे उगत लोक हाटला टाकायला लागलेत का काय? आणि हाटल्याला मक्कार गर्दी नाही. कशामुळे माहिती का तुला? लोकाला चुलीवरची भाकर खायला आवडायला लागली ना, त्याच्यामुळे लोकाला मजा यायला लागली. ही कोणती भाजी रे? गवारची भाजी पण आहे मित्रांनो. आज सकाळी मज्जा आहे. आता पाणी आलं होतं मस्त, पाणी भरून घेतलं आम्ही. तुमच्यासाठी नाही टाकले. बरं पाणी कसं काय उशिरा आलं आज? बिमार पडला असेल ते माणूस पाणी सोडणार आहे काय? भाऊ नाही रे भाऊ. बायको ते असते तर हो त्यांना बी संसार असते म्हणा, आहे का नाही? सकाळी बहुतेक त्यांना गॅस आणायला पाटील असं आहे का नाही? घरच्यांनी रांगेमध्ये लागले असतील ते, त्यामुळे त्यांनी पाणी उशिरा सोडलं असं, आहे का नाही? तर मित्रांनो बघू शकता जेवायला वांगा आहे, गवारी शेंगा, मस्त चुलीवरची बाजरीची भाकर आहे. माझ्यासाठी पाठवले. तुझ्यासाठी रियासाठी स्पेशल. रियाची जरा तब्येत बरोबर नाही, त्यामुळे आईनं शेतातून मस्त बाजरीची भाकर पाठवली चुलीवरची. गॅसवरची नाही बरं का. कशावरची रिया? चुलीवरची भाकर पाठवली. तर या मित्रांनो जेवायला. आम्ही करायला आता निवांत जेवण. तर मित्रांनो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट जर नक्की सांगा ना. आपल्या ब्लॉगला जास्त शेअर करा. म्हणजे आणि तेल कसं वाटलं तुम्हाला आमच्या भाजीतलं? सध्याला मित्रांनो तेलाचे भाव जास्त वाढलेत म्हणून रिया मला भाजीतलं तेल काढू दाखवत होती. बघा आईनं किती तेल टाकलंय. आणि स्वतःनं काढलं आणि हिला बोललं का काय वाकडं तोंड करायचं दुसऱ्याला, आहे का नाही? हा बरं खाऊन दाखवा आता. कशी झाली भाजी? दाखव खाऊन. एक नंबर झाली असं सांगते. कुट्ट्याची भाजी.
एकदम आपल्या चुलीवरची भाजी भाई आई, विषय का. मीठ वगैरे काही नाही ना, व्यवस्थित आहे ना सगळं. चालतंय, या मग जेवायला सगळ्याला. बघा गपचूप खायला लागली, बोला ना बी. या जेवायला. तुम्ही नाही, आमच्या फ्रेंड्सला म्हणाली या जेवायला. हो चालतंय मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय सर्वांना.